Hello friends, how are you? I hope that all of you are very fine. मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरची सुरुवात केली गॉसेस थेरमच्या ऍप्लिकेशन. कुठलं ऍप्लिकेशन? टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द स्फेरिकल चार्ज कंडक्टर. दुसरं, टू डिटरमाइन द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द युनिफॉर्मली चार्ज्ड सिलेंडर. नंतर to determine the electric intensity outside or plane sheet of charge, mechanical force per unit area acting on charged conductor. फ्रेंड्स, आज पहिल्यांदा आपल्याला बघायचे मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. लेट अस कन्सिडर दिस इज एनी shaped conductor. It is charged such that surface charge density is sigma. Surface charge density is equal to sigma. मग आता हा तर आहे चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया. Consider any point P just outside the conductor. Let this is the point P just outside the conductor, and it is surrounded by area ds. Point P is surrounded by area ds. ये सराउंड करणारा एरिया. आता आपल्याला जो चार्जेस, हे जे आपले चार्जेस आहेत सरफेस वरचे, ते चार्जेस दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचे. चार्जेस ऑन सरफेस आर कन्सिडर्ड इनटू टू पार्ट्स. समथिंग चार्ज आर चार्जेस ऑन एरिया डीएस आणि चार्जेस ऑन रिमेनिंग पार्ट ऑफ द सरफेस. Charges on remaining part of conductor. दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेत आपण चार्ज. फॉर आवर अंडरस्टँडिंग, चार्जेस ऑन एरिया डीएस आणि चार्जेस ऑन रिमेनिंग पार्ट ऑफ द सरफेस. इथे हे जे चार्जेस आहेत त्यांच्यामुळे काहीतरी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल. आणि पॉइंट पी वर बरं का, मी काय बोलतोय, आपल्याला कुठली चर्चा करायची? पॉइंट पी वर. देअर विल बी सम इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्जेस ऑन एरिया डीएस. लेट इट इज called as or let it is represented by capital E1. So क्या है वो कैपिटल E1? कैपिटल E1 है इलेक्ट्रिक इंटेंसिटी ड्यू टू चार्जेस ऑन एरिया डीएस. इलेक्ट्रिक इंटेंसिटी ड्यू टू चार्ज ऑन डीएस. आणि दुसरं काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 ड्यू टू रिमेनिंग चार्ज ऑफ द कंडक्टर. while you considering the charges on area ds, you forget remaining sum. रिमेनिंग पार्ट एकदम विसरून जायचंय. बघा मी काय म्हणतोय, चार्जेस ऑन एरिया डीएस याचा विचार करताना बाकीचा सरफेस नाहीच असं कन्सिडर करायचं. ये बघा एरिया डीएस, त्याच्यावर काही चार्जेस आहेत ना. while you considering only area ds, you have to forget remaining thing part. जर का तुम्ही बाकीचा सरफेस एरिया विसरून जाणार असेल तर इंटेन्सिटी या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्ज
विल बी इनसाइड ॲज वेल ॲज आउटसाइड. होईल का नाही अशी? अरे सांगा सांगा. इंटेन्सिटी इनसाइड आणि आउटसाइड असेल की नाही? शीट ऑफ चार्जेस मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दोन्ही साइड्सला असू शकते की नाही? line of force always perpendicular to charge the surfaces where from they start and where they ends. In this way, E1 will be outside as well as inside. अगर ऐसा है तो मैं यहां पर ये E1 बताऊंगा लाइक दिस, इधर और इधर दोनों तरफ होगी E1. जब मैं अब ये रिमेनिंग चार्जेस की बात करूंगा तब, जब मैं रिमेनिंग सरफेस एरिया की बात करूंगा ना, तब ये डीएस एरिया भूल जाना है. नाउ ये डीएस एरिया भूलने वाले हैं हम. हटो 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 हटो, हमारा डीएस एरिया हट गया. और चार्जेस तो इन सरफेस के ऊपर है ही. अरे है क्या नहीं चार्जेस? ये तो चार्जेस होंगे. इन चार्जेस के कारण देयर विल बी सम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथं आता फक्त बाहेर असेल, म्हणजे आतून आतल्या साईडला सुद्धा बाहेरच आणि बाहेरच्या साईडला सुद्धा बाहेरच. म्हणजे या सगळ्यांमुळे जी इंटेन्सिटी असेल ती अशी तिकडच्या डायरेक्शनला. सो दिस इज व्हॉट E2. आतूनही E2 आणि बाहेरही E2. E2 जर कळाली असेल तर आपल्या ओरिजिनल फिगर मध्ये E2 काढूत. दिस इज व्हॉट E2 आणि बाहेर सुद्धा E2. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड इज इक्वल टू, म्हणजे वेक्टर फॉर्म है E1 वेक्टर प्लस E2 वेक्टर. दोस्तों ये वेक्टर्स है, दोनों के बीच में एंगल 180 डिग्री है, तो मैग्नीट्यूड कितनी बन जाएंगे रे? बोलो बोलो. व्हाट विल बी मैग्नीट्यूड? It will be difference E1 minus E2. मित्रांनो, E1 मायनस E2 इंटेन्सिटी इनसाइड आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का इंटेन्सिटी इनसाइड किती असते? हाऊ मच इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड द कंडक्टर? 0 असते. And therefore E1 minus E2 is equal to 0, and therefore E1 is equal to E2. आता मित्रांनो, E1 आणि E2 जर इक्वल असेल तर चला आता बाहेर, हे झाल्या आतल्या चर्चा. म्हणजे हे आता क्लासरूम मध्ये शिकलो आम्ही. आता जायचं परीक्षा द्यायला. आता जायचं पॉइंट P वर. P पॉइंट कुठे? फार अवे फ्रॉम कंडक्टर आहे का कंडक्टरचाच हिस्सा आहे का जस्ट आउटसाइड द कंडक्टर आहे? पॉइंट P इज जस्ट आउटसाइड द कंडक्टर. इफ पॉइंट P इज जस्ट आउटसाइड द कंडक्टर, then we will get electric intensity just outside. म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट P इज इक्वल टू, ते दोन्ही वेक्टर्स एकाच डायरेक्शनला आहेत आणि म्हणून त्यांची डायरेक्ट होणार ऍडिशन. बघा इकडे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड द कंडक्टर एक नाही दोन आहेत पॉइंट P वर, पण त्या दोघांची डायरेक्शन एकच. म्हणून इथे जसा डिफरन्स घेतला होता तसा तिथे आता काय करणार आम्ही? डायरेक्ट सम घेणार. अँड देअरफॉर E1 plus E2, but E1 is equal to E2 आहे. Shall I replace E1 by E2? Therefore E at point P is E1 as E2 and E2 as E2. नाहीतर म्हणताला आता E2 as E1. So this is what twice E2.
But what is the formula for electric intensity just outside the conductor if the charge density is sigma? सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर त्याचा फॉर्म्युला किती? If this conductor is placed in a medium of dielectric constant K, then what will be electric intensity at point P? Electric intensity just outside the conductor is equal to sigma by epsilon 0 K. I will write here left side same, right side will also be same, and therefore twice E2 is equal to sigma by epsilon 0 K. Therefore, E2 will be equal to sigma by 2 epsilon 0 K. ही कुठल्या चार्जेस मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे रे? कोणत्या चार्जेस मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ही? बेसिकली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E2 is the intensity due to remaining charges on the surface. Look at this. E2 कोणामुळे? Charges on remaining part of the surface or remaining part of the conductor. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन बघा काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज है का नाही? देअरफॉर फोर्स बघा 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 मला फॉर्म्युला लिहायचा आहे. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू काय भेटाल? इंटेन्सिटी ई इंटू इंटू काय? इंटू चार्ज. पण आता मला एक सांगा, हा जो फोर्स आहे तो कोणाच्या इंटेन्सिटीमुळे आहे? या चार्जेसच्या इंटेन्सिटीमुळे का दुसऱ्याच कोणाची इंटेन्सिटी असते ही? इज दिस इंटेन्सिटी ड्यू टू सेम चार्ज आर एनी अनदर चार्ज? मित्रांनो, ही इंटेन्सिटी दुसऱ्या चार्ज मुळे असते. तर लक्षात घ्या, फोर्स मला पाहिजे. फोर्स कोणामुळे कोणावर पाहिजे? फोर्स ऑन चार्ज ऑन एरिया डीएस. तर ही इंटेन्सिटी कोणाची आणि चार्ज कोणता? तर चार्ज असेल, चार्ज कुठला मला पाहिजे? फोर्स ऑन चार्ज ऑन एरिया डीएस. चार्ज ऑन एरिया डीएस. इंटेन्सिटी कोणती कोणाची म्हणजे कोणती सांगा? E1 का E2? इट इज E2. इंटेन्सिटी ड्यू टू रिमेनिंग चार्ज. इंटेन्सिटी ड्यू टू रिमेनिंग चार्ज म्हणजे लिहिणार मी इथे E2. आता बघा, मला फोर्स ऑन चार्ज ऑन एरिया डीएस काढायचा आहे. मला E2 आणि चार्ज ऑन एरिया डीएस असा फॉर्म्युला भेटला. पण E2 चे व्हॅल्यू किती रे बाबा सांगा बरं? इंटेन्सिटी E2 ची व्हॅल्यू just before we have derived it and it is equal to sigma by 2 epsilon 0 K. बरं का? into charge on area ds. Charge on area ds किती रे सांगा बरं आता? Sigma into ds. So here sigma into ds. So shall I write now here force on charge on area ds? I shall say F, and this is equal to now sigma square into ds divided by twice epsilon 0 K.
अगर मैं इस ds को लेफ्ट साइड खींच लेता, मतलब डिनोमिनेटर में लेता, तो देखो क्या मिलेगा, फोर्स बाय एरिया ds, दिस विल बी इक्वल टू सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन 0 के. व्हॉट इज इट? याला आता मी कसं वाचतोय बघा, फोर्स पर युनिट एरिया. याच फोर्सला पर्टिक्युलर वर्ड इथं मेकॅनिकल फोर्स. कोणता फोर्स? मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया is equal to sigma square by 2 epsilon 0 k. आणि याला रिप्रेझेंट करतात इटालिक एफ ना. इटालिक एफ म्हणजे काय? मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया. मित्रांनो, हा फॉर्म्युला थोडासा आणखी वेगळ्या फॉर्म मध्ये लिहत आपण आता, बरं का. काय तो? एफ इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर बाय 2 इप्सिलॉन 0 के. दोस्तों, पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जस्ट आउटसाइड द कंडक्टर, हो माहिती आहे. ती आहे सिग्मा बाय इप्सिलॉन 0 के. देन व्हॉट इज सिग्मा? Therefore, sigma will be equal to epsilon 0 k into E. मग हा सिग्मा आणि हा सिग्मा तर सेमच आहे. Therefore, force is mechanical force per unit area is sigma square म्हणजे काय? Epsilon 0 square, this small k square, this E square divided by, it is 2 epsilon 0 k. And now this epsilon 0 k cancel, and what left? मित्रांनो, फॉर्म्युला एकदम कामाचा, बऱ्याच ठिकाणी वापरला जाईल, प्रॉब्लेम्स करावे लागतील, त्याच्यासाठी ध्यानात ठेवायचं आहे. मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया इज हाफ इप्सिलॉन 0 k square.